योगेश वाटवे। मी आज तुम्हाला फुटाण डाळीची चटणी ही नाश्त्यासाठी चालणारा पदार्थ दाखवते आहे। त्याच्यासाठी साहित्य लागतं फुटाण डाळ, त्याच्यानंतर कैरी, पिठी साखर, घेतलेली मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता, मोहरी, जिरं, हिंग, हळद आणि मीठ। प्रथम ही फुटाण्याची डाळ जी आहे ती मिक्सरला थोडी वाटून घ्यायची। ही ह्याच्यापेक्षा थोडी भरड असली तरी चालेल। ह्याच्यामध्ये आता कैरी, तुम्हाला कितपत आंबटपणा हवा आहे किंवा हे त्यानुसार कैरी, साधारण 1 ते 1.5 चमचा मिरची, कोथिंबीर भरपूर घातली तरी चालते। आपण फोडणी करून घेऊया। ते टाकलं की मोहरीचे दाणे, मोहरी झाल्यावर जिरं, हिंग, गॅस बंद करून टाकलं, हळद आणि कढीपत्ता। आता ही फोडणी गार होते तोपर्यंत आपण ह्याच्यात पिठी साखर, साधारण 2 चमचे पिठी साखर सगळं मिक्स करून घ्यायचं। चांगली मिक्स करून घ्यायची। जेवढी तुम्ही मिक्स कराल त्यानुसार त्याला चव पण छान येते। आणि फोडणी गार करून घातली तर ही चटणी 8 ते 10 दिवस व्यवस्थित राहते, म्हणून ते गार करून घालायची। फोडणी गार झालेली, फोडणी घालून सगळं मिक्स करून घेऊया, जेणेकरून फोडणी चटणीला सगळीकडे व्यवस्थित राहते। ही तयार झाली फुटाण डाळीची चटणी। ही करून बघा, तुम्हाला आवडली तर लाईक करा। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा अस्सल होममेड रेसिपीज।